भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दत्त जयंतीनिमित्त आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने घोडेगाव येथे दिनांक 3 ते 5 डिसेंबर दरम्यान भव्य कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आल्या असून या स्पर्धा महिला व पुरुष दोन्ही गटासाठी आहेत। या स्पर्धांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी केले आहे। आमदार महेशदादा लांडगे यांच्या बाबत तरुणांमध्ये आकर्षण असून त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे। महेशदादा लांडगे यांचे विश्वासू सहकारी कुंदन काळे व मित्रपरिवार यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धांमुळे तरुणांना खेळात संधी उपलब्ध होणार असून या स्पर्धेमुळे अनेक कबड्डीचे खेळाडू घडणार आहे असे प्रदीपदादा कंद म्हणाले आहे। मी प्रदीप कंद, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष। दत्त जयंतीच्या निमित्ताने शिवशक्ती क्रीडा मंडळ व आमदार पैलवान महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी कबड्डीची स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 3 ते 5 डिसेंबर दरम्यान घोडेगाव या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याच्या वैभवात भर पाडणारी ही स्पर्धा आमचे सहकारी मित्र कुंदन शेठ काळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केली जाते आणि खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागामध्ये कबड्डी स्पर्धेला चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी खूप मोठी मदत होती। अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन ही सगळे सहकारी मंडळी करतायत। सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तरुण सहकाऱ्यांमध्ये सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्याबद्दलचं असलेलं आकर्षण, ते जे सर्व तरुणांना करत असलेली मदत, यामुळं निश्चितपणाने त्यांचा वाढदिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतो आहे आणि या कबड्डी स्पर्धेचं आयोजनसुद्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कुंदन शेठ काळे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत आहेत। मी मनापासून सर्वांना विनंती करतो, या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा। विशेषतः ही स्पर्धा पुरुषांबरोबर महिलांसाठी सुद्धा ठेवलेली आहे आणि मी मनापासून सर्व सहभागी संघांना खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।